Welcome to SST College of Arts and Commerce, Ulhasnagar. This is SST Edupedia. Myself, Assistant Professor Pranit Dilip Kasare. Today we are going to learn TYBA Semester 5 topic, International Organization subject, and topic is Structure of United Nations. Likely in previous lecture we discussed what is United Nations. So further we are now discussing the structure of United Nations. So let's begin the topic. तर आज आपण बघणार आहोत मित्रांनो, युनायटेड नेशन जी जागतिक संघटना आहे त्याचं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे त्याची संरचना कशा प्रकारची आहे, त्याची घटकं कुठले आहेत किंवा ती कशा प्रकारे ही संघटना बनलेली आहे, जागतिक संघटना बनलेली आहे, या विषयाची माहिती घेणार आहोत. तर स्ट्रक्चर ऑफ द युनायटेड नेशन हे आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये आपण जर का आपण युनायटेड नेशनचा अभ्यास करताना आपण बघतो त्यावेळेस आपण 6 प्रिन्सिपल ऑर्गन्स म्हणजे 6 प्रमुख घटक हे युनायटेड नेशन्सचे बघत असतो. ज्यावेळेस आपण त्याचा स्ट्रक्चरचा अभ्यास करतो, संरचनेचा अभ्यास करतो, त्यामध्ये पहिलं घटक आहे जनरल असेंब्ली, जी की जागतिक संसद या प्रकारे ओळखली जाते. त्यानंतर दुसरी आहे सिक्युरिटी काउन्सिल, त्यानंतर तिसरी आहे इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, चौथी आहे ट्रस्टीशिप काउन्सिल, पाचवं आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ज्याला आपण ICJ असं म्हणतो, आणि शेवटचं आहे सेक्रेटरिएट ज्याला आपण सचिवालय म्हणतो. तर या 6 प्रिन्सिपल ऑर्गन्स जे युनायटेड नेशनचे म्हणून ओळखले जातात त्यांचा आपण वन बाय वन आता अभ्यास करूया की कशा प्रकारे हे जे काही 6 घटक आहे याच्या आधारे युनायटेड नेशन कार्य करत असतं. कुठलीही आंतरराष्ट्रीय संघटना कार्यरत किंवा तिचा जो काही कार्यभार आहे तो योग्यरित्या पार पाडण्यासाठी तिचे जे काही घटक विभाग आहेत त्यांचं व्यवस्थितरित्या काम करणं काय असतं, महत्त्वाचं असतं. त्यासाठी युनायटेड नेशननेही आपल्या जे काही संघटना आहे तिला 6 विभागांमध्ये काय केलेलं आहे, विभागलेलं आहे. प्रत्येक विभागाला एक पर्टिक्युलर काम दिलेलं आहे की तुम्ही हे काम करायचं आहे, आणि त्या आधारे युनायटेड नेशन्स ज्यामध्ये जगातील 193 राष्ट्रांचा समावेश होतो त्या जागतिक संघटनेचा काय चालतो, कार्यभार चालतो. तर आपण एक एक करून बघूया की हे जे 6 प्रिन्सिपल ऑर्गन्स आहेत युनायटेड नेशन्सचे ते कशा प्रकारे काम करतात. सो पहिलं आहे जनरल असेंब्ली, ज्याला आपण युनायटेड नेशनची जी काही सार्वजनिक सभा असंही म्हणतो किंवा जनरल असेंब्ली याला एक जागतिक संसदे प्रकारेही म्हटलं जातं. तर द जनरल असेंब्ली इज द मेन डेलिब्रेटिव्ह ऑर्गन बिकॉज जनरल असेंब्लीमध्ये युनायटेड नेशनची जी काही सर्वच्या सर्व मेंबर्स आहेत, सध्या युनायटेड नेशनमध्ये मेंबर किती आहेत तर 193 मेंबर्स आहेत. या सर्वच्या सर्व मेंबर्सचा समावेश युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये होतो असं आपल्याला दिसतो. प्रत्येक नेशनला एक वोट किंवा प्रत्येक नेशनला समान मताचा अधिकार दिलेला आहे की या युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये जे काही डिसिजन्स घेतले जातात ते सर्वच्या सर्व डिसिजन्स हे एक प्रकारे एकमताने किंवा बहुमताने घेतले जातात. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्हाला कुठलंही डिसिजन घ्यायचं आहे की आपल्याला ठरवायचं आहे की एखाद्या नवीन राष्ट्राला युनायटेड नेशनचं सदस्यत्व द्यावं की नाही, तर त्याच्यासाठी 193 सदस्य राष्ट्र काय करतील, एक मतदान घेतील, आणि जर का बहुमत जर का त्या राष्ट्राच्या बाजूने पडलं तर त्या राष्ट्राला काय मिळेल, युनायटेड नेशनचं सदस्यत्व मिळेल. तर डिसिजन ऑन इम्पॉर्टंट क्वेश्चन सच ॲज दोज ऑन द पीस अँड सिक्युरिटी, ॲडमिशन ऑफ न्यू मेंबर्स अँड बजेटरी मॅटर्स रिक्वायर्स 2/3 मेजॉरिटी, म्हणजेच बहुमताची गरज असते. जर का तुम्हाला शांतता, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता, नवीन एखाद्या सदस्याला जर का तुम्हाला सदस्यत्व द्यायचं आहे, असे वेगवेगळे जर का मुद्दे असतील त्यावरती तुम्हाला काय असते, येथे मतदान घेता येतं, आणि सर्वच्या सर्व डिसिजन्स हे काय केले जातात, बहुमताने घेतले जातात. त्यानंतर यांचे फंक्शन्स अँड पॉवर्स काय युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीचे ते आपण बघूया. पहिलं तर डिस्कस अँड मेक्स रिकमेंडेशन्स ऑन एनी सब्जेक्ट एक्सपर्ट डोज बिंग कन्सिडर ॲट द सेम टाइम बाय द सिक्युरिटी काउन्सिल. सिक्युरिटी काउन्सिल जी काही याच्या पुढची जी काही घटक आहे युनायटेड नेशनचा त्याच्याविषयी अभ्यास करूच, पण त्यांनी दिलेले जे काही डिस्कशन्स आहेत, जे काही मुद्दे आहेत त्याचा अभ्यास करण्याचं काम कोण करतं, युनायटेड नेशन्स करतं. युनायटेड नेशन अजून काय करतं, जे काही क्वेश्चन्स आहेत किंवा जे काही मुद्दे आहेत जे कुठे ना कुठे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता याच्याशी निगडीत आहेत त्याच्यावरती चर्चा करण्याचं, त्यांना सॉल्व्ह करण्याचं कार्य, याच्यावरती डिसिजन घेण्याचं कार्य तुमच्या कुठे चालतात, युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये चालतात. त्यानंतर ह्युमन राईट्स झालं, वुमन एम्पॉवरमेंट झालं, वुमेन्स, चिल्ड्रन आणि जे काही अदर इम्पॉर्टंट मॅटर्स आहेत ज्याच्यावरती त्याचे प्रश्न सॉल्व्ह केले जाणे आवश्यक असतील, किंवा डेव्हलपमेंट झालं, त्यानंतर तुम्हाला डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन झालं, यासारखे जे काही मुद्दे आहेत ते हाताळण्याचं काम कोणाकडे आहे तर तुमच्या जनरल असेंब्लीकडे आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर जनरल असेंब्ली ही काय करते तर एक जागतिक संसदेचं काम करते.
तिला एक प्रकारे जगामध्ये शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याचं काम दिलेलं आहे, ज्यामध्ये सर्वच्या सर्व जे युनायटेड नेशनचे सदस्य राष्ट्र आहेत ते मिळून कार्य करतात आणि बहुमताने सर्व डिसिजन्स येथे घेतले जातात. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा सर्वात असं म्हणू शकतो की अत्यंत महत्त्वाचा असा घटक विभाग जर का युनायटेड नेशनचा कुठला असेल तर तो आहे सिक्युरिटी काउन्सिल, ज्याला आपण काय म्हणतो, सुरक्षा परिषद असं म्हणतो. तर सिक्युरिटी काउन्सिल काय आहे, एक प्रकारे एक प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे तिची, तर सुरक्षितता आणि शांतता राष्ट्रामध्ये प्रस्थापित करणे, राष्ट्रांमध्ये हे सर्वात महत्त्वाचं कार्य कोणाकडे दिलेलं आहे, आपण युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलकडे. युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये सदस्य किती आहेत, तर 15 सदस्य आहेत. या 15 सदस्यांमधील 5 सदस्य हे परमनंट मेंबर्स आहेत, जे की कुठले कुठले आहेत, USA, त्यानंतर UK म्हणजेच युनायटेड किंगडम, त्यानंतर आहे फ्रान्स, रशिया आणि चायना. हे 5 राष्ट्रांना काय दिलेलं आहे, परमनंट सदस्यत्व. म्हणजे जोपर्यंत सिक्युरिटी काउन्सिल आहे तोपर्यंत हे 5 राष्ट्रे या सिक्युरिटी काउन्सिलचे परमनंट सदस्य म्हणून काय करतील, काम पाहतील. यांना काही विशेष अधिकारही दिलेले आहेत, जसं की वेटो पॉवर. त्यानंतर 10 राहिलेले जे काय उरलेले मेंबर्स आहेत ते काय आहेत, नॉन परमनंट मेंबर्स आहेत. यांची नेमणूक दर 2 वर्षासाठी युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलवर केली जाते. त्यानंतर सिक्युरिटी काउन्सिलची जे काही आपण म्हणू शकतो की महत्त्वाचं जे काही स्थान आहे ते कशासाठी आहे ते आपण बघूया. युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचं काम काय, तर राष्ट्रांमध्ये जर का कुठे वाद होतोय, कुठे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तर तेथे शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याचे जे काही अधिकार आहेत हे महत्त्वाचे अधिकार युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलला दिलेले आहेत. यांचे फंक्शन्स काय आहेत किंवा यांची कार्य काय आहेत ते बघूया आपण. तर इन्व्हेस्टिगेशन एनी डिस्प्यूट ऑर सिच्युएशन दॅट माइट लीड टू द इंटरनॅशनल कॉन्फ्लिक्ट, ज्याद्वारे कुठे ना कुठे आंतरराष्ट्रीय शांततेचा भंग होऊ शकतो, अशा प्रकरणांचा अभ्यास किंवा त्या डिस्प्यूटला सॉल्व्ह करण्याचं, ते इन्व्हेस्टिगेट करण्याचं काम कोण करतं, सिक्युरिटी काउन्सिल करतो. त्यानंतर 2 राष्ट्रांमध्ये वाद होते तर ते वाद कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे याचं रिकमेंडेशन किंवा सेटलमेंटचं रिकमेंडेशन कोण करणार आहे, तर सिक्युरिटी काउन्सिल करणार आहे. जर का एखादा राष्ट्र सिक्युरिटी काउन्सिलच्या सल्ल्यानुसार किंवा बळाचा वापर करून दुसऱ्या राष्ट्रावरती आक्रमण करत असेल तर त्या राष्ट्राविरुद्ध स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याचं काम हे कोण करतं, तर सिक्युरिटी काउन्सिल करते. देन रिकमेंड टू युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली हू शुड बी अपॉइंटेड ॲज अ सेक्रेटरी जनरल ऑफ युनायटेड नेशन. युनायटेड नेशनचे जे काही सचिव आहेत, जनरल सेक्रेटरी आहेत, त्यांची अपॉइंटमेंट करण्याबाबत जो काही सल्ला आहे तो कोण देणार आहे, तर सिक्युरिटी काउन्सिल तुमची जनरल असेंब्लीला देणार आहे. तर ही काही महत्त्वाची कार्य युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलला करावी लागतात. युनायटेड नेशन असं समजा तुम्ही, युनायटेड नेशन्स एक प्रकारे का आहे, जर का युनायटेड नेशनची जनरल असेंब्ली हे जर का विधिमंडळ आहे तर सिक्युरिटी काउन्सिल हे काय आहे, तर कार्यकारी मंडळ आहे. जसं राष्ट्रामध्ये कार्यकारी मंडळाचं काम खूप महत्त्वाचं असतं, तशाच प्रकारे युनायटेड नेशनमध्ये कार्यकारी मंडळाचं काम हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याकडे खूप महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, जसं की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करणे. त्यानंतर आहे इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल इज द फोरम फॉर डिस्कशन ऑफ इकॉनॉमिक क्वेश्चन सच ॲज ट्रेड, ट्रान्सपोर्ट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सोशल इश्यूज सच ॲज पॉवर्टी अँड बेटर लिव्हलीहूड. जे काही इकॉनॉमिकल अँड सोशल इश्यूज आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी कुठली आपण हे केलेले आहे, एक संघटना घटक स्थापन केलेला आहे युनायटेड नेशनने, तो आहे इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. जे काय करतं, जसं की तुमचं ट्रेड झाला, आंतरराष्ट्रीय व्यापार झाला, सोशल इश्यूज झाले, त्या सोशल इश्यूजवरती पॉवर्टी झाली, त्यानंतर तुमचं भूकमरी झाली, यांच्यावरती सोल्युशन काढण्याचं काम कोण करतं, तर तुमचं इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल करत असतं. त्यानंतर चौथं महत्त्वाचं घटक आहे ट्रस्टीशिप काउन्सिल, ज्याला विश्वस्त मंडळ असं म्हणतो. विश्वस्त मंडळाचं काम आत्ताच्या घडीला पूर्ण संपलेलं आहे, कारण की ज्यावेळेस ज्या वसाहती होत्या त्या वसाहती स्वतंत्र होत होत्या, त्या वसाहती स्वतंत्र झाल्यानंतर त्या वसाहतींना स्वतंत्र मिळवून देणे आणि वसाहती राष्ट्रांना एक प्रकार वसाहती राष्ट्रांमध्ये डेमोक्रेटिक ज्या काही गव्हर्नमेंट आहेत त्या एस्टॅब्लिश करणे, त्यानंतर तेथे एक प्रकारे शांतता प्रस्थापित करणे, त्यांचा जो काही कार्यभार आहे तो सुव्यवस्थित चालतो की नाही यासाठी प्रयत्न करणे, त्यांना वसाहतीतून स्वतंत्र मिळवून देणे, यासाठी ट्रस्टीशिप काउन्सिल काय केली होती, एस्टॅब्लिश केली होती. आत्ताच्या घडीला जगामधील सर्वच्या सर्व जी राष्ट्रे आहेत ती वसाहतवादामधून मुक्त झालेली आहेत. त्यामुळे असं म्हटलं जातं की या ट्रस्टीशिप काउन्सिलचं जे कार्य आहे ते संपलेलं आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, आंतरराष्ट्रीय न्यायालय. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं जे काही मुख्यालय हे कुठे आहे, नेदरलँडची राजधानी द हेग येथे याचं काय आहे, मुख्यालय आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं
की युनायटेड नेशन्सची जनरल असेंब्ली हे काय आहे तर कायदे मंडळ आहे. त्यानंतर सिक्युरिटी काउन्सिल हे काय आहे तुमचं कार्यकारी मंडळ आहे. तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हे काय आहे तर न्यायमंडळ आहे. दोन राष्ट्रांमध्ये जर का वाद निर्माण झाला तर तो वाद शांततापूर्व मार्गाने किंवा न्यायालयीन मार्गाने जर का दोन राष्ट्रांना सोडवायचा असेल तर सोडवण्याचं काम कोण करतं तर तुमचं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस करतं. या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसची रचना आहे त्यामध्ये तुम्हाला 15 न्यायाधीश बघायला मिळतात. त्या 15 न्यायाधीशांचा जो काय कार्यकाळ आहे तो 9 वर्षाचा कार्यकाळ आहे. प्रत्येक देशामधून किंवा प्रत्येक रिजनमधून एक न्यायाधीश तिथे काय केला तो नेमणूक केला जातो. सध्याच्या घडीला भारताचे दलबीर भंडारी जे न्यायमूर्ती दलबीर भंडारी हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. त्यानंतर आहे सेक्रेटरिएट, ज्याला आपण सचिवालय म्हणतो. कुठल्याही आंतरराष्ट्रीय संघटनेसाठी एक सेक्रेटरिएट असणं गरजेचं आहे जे डे टू डे लाईफमधील जे कामं आहेत, जी कार्यालयीन कामं आहेत ते काम करण्याचं कामकाज करून सेक्रेटरिएट करतं. जी काही कार्यालयीन कामं आहेत ती पार पाडण्याचं, परीक्षा आयोजित करणे, त्यानंतर स्टाफ हे करणे, नेमणूक करणे, या सर्व कामांची जबाबदारी कोणाची तुमची सेक्रेटरी. त्यानंतर आहे सेक्रेटरी जनरल. एक महासचिव हा युनायटेड नेशनमध्ये अपॉइंट केला असतो. आतापर्यंत आपण बघितलं जनरल असेंब्ली आणि सिक्युरिटी काउन्सिल मिळून काय करते एकाची नेमणूक महासचिव म्हणून करत असते. सध्याच्या घडीला अंतोनियो गुटेरियस हे युनायटेड नेशनचे महासचिव आहेत. त्यांचं काम काय असतं द चार्टर ऑफ युनायटेड नेशन डिस्क्राइब द सेक्रेटरी जनरल ॲज अ चीफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर. हा एक आहे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर आहे युनायटेड नेशनचा, जो की आहे प्रमुख आहे पूर्णतः युनायटेड नेशनचा. जो काय करत असतो पूर्णच्या पूर्ण जो काय कारभार आहे तो सगळ्याच्या सगळा कारभार बघत असतो. तर अशा प्रकारे आज आपण काय बघितलेलं आहे पूर्णच्या पूर्ण युनायटेड नेशनचं जे स्ट्रक्चर असतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं युनायटेड नेशन कशा प्रकारे स्थापन झाले आणि आज आपण बघितलं युनायटेड नेशनची संरचना कशा प्रकारे आहे. ठीक आहे, तुम्हाला टॉपिक योग्यरित्या कळला असेल. ठीक आहे, तो आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.